कमी आहे। दोन्ही संघ प्लीज वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा। षटक क्रमांक पहिलं स्ट्राइक रोटेट करतोय संतोष नॉनस्टेसाठी भरत। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज विष्णू। चला प्लीज वेल घेऊ नका, तुमच्याकडे असेल पण आमच्याकडे नाहीये। षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटक आता तो गोलंदाज विष्णू। बॉलिंग ट्रॅक पर स्ट्राइक रोटेट करतोय संतोष। क्रिकेट फेस्टिवल पाहतो 2022 एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतोय। क्रिकेटचा आपण बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचा बिग शो पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय, क्रिकेटचं जुनून पाहतोय, क्रिकेटचं जल्लोष पाहतोय, क्रिकेटची जत्रा पाहतोय, क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय। हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं, चेंडू मिड ऑफला येतोय, एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते। फलंदाज संतोषाला संतोष स्वतःचा आकडा ओपन करतोय, संघाचा देखील श्रीगणेश यश होतोय। धावसंख्या होते ती बिनबाद 1। मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आपण पाहू शकता गावदेवी अंजूर या संघाचे आधार स्तंभ आणि पंचायत समिती भिवंडीचे माजी उपसभापती, एक उत्तम क्रिकेटचे निष्किम चाहते असून एक उत्तम क्रिकेटर देखील आहेत। अतिशय चांगला फटका आपण पाहतो ऑन साइडचा, कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल येतो, मार्ग तो चौकार येतोय। भारताच्या बॅट मधून हा चौकार येतो, चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते, धावसंख्या बिनबाद बाद। षटक क्रमांक पहिलं पुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका, चेंडू सुंदर सॉन्ड्रीचा फटका आपण पाहतो, चेंडू मिडॉन लॉंगॉनला येतो, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र 2 धावा देखील कंप्लीट। 2 धावा संघात धावसंख्या 7 वर पोहोचते। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा अपील, मात्र पंच संमत नाहीयेत। बघा चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी आपण पाहिली कुठे बॅट रिलीज झाली होती, चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज भरत याला एक निर्धाव चेंडू जातोय। धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक पहिलं बिनबाद 7। बघा गावदेवी अंजूर संघ आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं, यानंतर लगेच तुमचा सामना असेल विजेता संघासाठी। विजेता संघाबरोबर तुमचा सामना असेल, त्या अनुषंगाने गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय। हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं, चेंडू शॉट कव्हरला येतो, इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण भरत याला मिळतं, एक धाव, एक धाव संघात धावसंख्या 8 वर पोहोचते। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो विष्णूच्या माध्यमातून। आज विष्णू यांनी अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी या स्पर्धेमधून केलेली आहे। वेलकम शरद। अंदर आहे अतिशय चांगला फटका, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल येतो, मार्ग कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार, चौकार संतोषाच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 12। षटक क्रमांक पहिला संपत, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12। सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात। सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज पाहतोय, ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये। दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज संतोष। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी असेल, फलंदाज भरत याला नॉनस्टॅसी संतोष। षटक क्रमांक पहिलं संपत बिनबाद 12। चला प्लीज वेल कमी घ्या, स्पीडअप करा। यानंतर देखील एक बिग मॅच आपण पाहणार आहोत।
आज खास करून या स्पर्धेसाठी महादेवजी घरत साहेब यांचं देखील आपण या व्यासपीठावर मंचावर ते देखील आज उपस्थित आहेत आणि यानंतर त्यांच्याच गावचा संघ त्यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अगेन्स्ट गोलंदाज संतोष लेफ्टन ओरचा मारा आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडू तालक्यात बॅट फक्त चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन रीच करता आली तर मिडल बॅट चेंडू घेता आला तर फलंदाज आला एक निर्धाव चेंडू जातोय. चेंडू येण्याच्या अगोदर कुठे आपण थोडीशी पहिली बॅट रिलीज झाली होती आणि चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील झाला नव्हता. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय भरतीच्या बॅट मधून. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे मात्र फटका फसतोय का कमालीचा झेल केला जातो. वेल जज कॅच फटका उत्तम होता प्लेसमेंट चांगला नव्हता. बघा फटका मारण्यासाठी प्लेसमेंट देखील फार महत्वाचा. चेंडू कावकावना सीमेकडे जातोय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक गणेशाला कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला करेक्ट करतो. वेल जज कॅच महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय 12 या धावसंख्य भारत. नेक्स्ट नो बॅट्समन संतोष जोशी येतोय. चला प्लीज आपण देखील थोडस वेल घ्या. संतोष स्पीडअप करा. संतोष ज्युनियर संतोष सिनियर अरे वा वा बघा कमालीचं क्रिकेट देखील आपण मैदानावर पाहतोय. फलंदाज संतोष नॉस्टॅक फलंदाज संतोष आणि गोलंदाज देखील संतोष म्हणजे संतोष अँड संतोष. अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडू सुंदरसा फटकावून आपण पाहतो. चेंडू मिडफूट लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून दोन धावा देखील कंप्लीट केले जातात. दोन धावा संघात धावसंख्या 14 वर पोहोचते. अगेन्स्ट गोलंदाज संतोष बॅट्समन देखील संतोष नॉन स्ट्रायकर फलंदाज देखील संतोष. इनसाइडचा फटका आहे. चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न देखील असफल होतो. फलंदाज संतोषाला मैदान सोडावं लागेल. संतोष सिनियर या ठिकाणी बाद होतोय. संतोष पाटील या ठिकाणी बाद होतोय. बघा पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि दुसरी धाव घेण्यासाठी जो आत्मघातकी प्रयत्न झाला होता असफल होतोय. फलंदाज महत्वाचा बाद होतोय संतोष. विकेट क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या मात्र एक पुढे सकते ती 15. नेक्स्ट न्यू बॅट्समन नंदू येतोय. चला नंदू आपण तिकडे थोडस स्पीडअप करायचंय. चेंडूची फेक करायची आहे. चेंडू मध्ये देखील काही थोडस तांत्रिक बिघाडे वाटतं. चला प्लीज दोन्ही संघांना विनरशील पंचांना देखील विनरशील आपण प्लीज वेल कमी घ्या. या सामन्याला खरोखरच फार उशीर होत आहे. दोन बाद 15.
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय संतोषच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करीत संधी न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल नंदू फुलेंचा चेंडू होता निश्चितच बीट करतोय फलंदाजाला बीट करतोय एसटी चेंडू जातोय नॉनस्टॉप सी मार्शे बाहेर चौकार नशिबाचा चौकार येतोय बाईटचा इशारा पंचांकडनं बघा धावा येत कशा धावाने फार गरजेचं असतंय एक लक फॅक्टर नशिबाचा चौकार येतोय षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19 एक चांगली सुरुवात आहे सध्या तरी नाही नाही चालू होती एकच दिवस झाला कालू काहीतरी हॅलो तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गणेश संतोषच्या बॅट मधून सुरेख सुंदर फटका आपण पाहतो अनसेटचा चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केले जातात धावसंख्या 2 ने 21 वर पोहोचते 21 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश फुलेंचा चेंडू ऑपरेटरचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो चेंडू शॉर्ट कव्हरला तो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा सीडी देखील प्रयत्न दोन धावा देखील कंप्लीट केले जातात 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 23 षटक क्रमांक 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे संतोष जोशी याला पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहतोय अपड्राईव्हचा अतिशय चांगला फटका चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला येतोय चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळतील 2 धावा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल फेक उत्तम होती मात्र गोलंदाज तो चेंडू कलेक्ट करता आला नव्हती बोनस रूपाने देखील एक धाव पुढे गेली जाते एकंदरीत 3 धावा संघात धावसंख्या 26 वर पोहोचते अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चला प्लीज थोडस स्पीड अप करा वेल कमी घ्या ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला कॉट बेन स्वरूपाने फलंदाज बाद होतो चेंडूची बॅटची इनर एज घेऊन चेंडू एस्टॅनच्या मागे जातो उत्तमरित्या चेंडूला गैरदर केले जाते महत्वाचा फलंदाज नंदू हा देखील या ठिकाणी बाद होतोय नेक्स्ट न्यू बॅट्समन
नेक्स्ट बॅट्समन गुणेश येतोय. धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. गणेश चेंडूला सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. गुणी स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संख्या धावसंख्या आणि पुढे 27 षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं आता शेवटचा चेंडू शेष असावा. अजूनही उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया 7 चेंडू मधून पिंपळकर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सज्ज गणेश या ठिकाणी मात्र ऑन साइडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केली जातात. 2 धावा संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 29. षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू बघूया. 7 चेंडू मधून पिंपल घर हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चला अष्टविनायक ठाकूर संघ आपण देखील थोडस वेल कमी घ्या प्लीज. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून विजय स्पोर्ट खानपे या संघाचे जितू पाटील संघाचे कॅप्टन आहेत. संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जितूजी. त्याचबरोबर संघाचे कॅप्टन उमेश पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. विजय स्पोर्ट खानपे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर संघाचे कॅप्टन देखील आहेत. तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 29.
एक धाव कंप्लीट केली, एक धावणी सगळ्या धावसंख्या, एक धावणी पुढे सगळ्या धावसंख्या, लेग बाईच च्या रूपाने एक धाव. फुलेंचा चेंडू ऑनसेटचा फटका पाहतोय. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला मिसफील करतोय, झेल सोडतो, जीवदान देतो, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि याचबरोबर चेंडू जातो एका टप्प्याने सीमारच्या बाहेर चौकार. गुरुनाथ याला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून चांगला केला होता, मात्र झेल व्यवस्थित कलेक्ट करता आलं नव्हतं, जीवदान मिळतं आणि त्याचबरोबर चेंडू देखील शतरक्षाला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. संतोषाच्या बॅट मधून चौकार आपण पाहिला, चौकार संख्या धावसंख्या 34 वर पोहोचते. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं होतं. फलंदाजामध्ये चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मला वाटतं चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा ब्रश देखील झालं होतं. एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नव्हता. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 अशा एक दोन धावा या ठिकाणी गृहीत धरले जाते. दोन धावांची संख्या धावसंख्या दोन ने पुढे धावसंख्या होते ती 37. फुलेंचा चेंडू हुकचा फटका देखील आपण पाहतो. चेंडू लॉंग लेग सीमरच्याकडे जातोय. वन बॉस एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केले जाईल. तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि बघूया तिसरी धाव कंप्लीट केली जाते की नाही. फलंदाज या ठिकाणी गुन्हेची बाद होतोय. दोन धावा मात्र कंप्लीट आहेत. दोन धावांची सगळ्यात धावसंख्या 39. नेक्स्ट न्यू बॅट्समन किती बॉल राहील. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. या सामन्याला देखील फार वेल लागलेला आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन विलास येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. दोन धावा कंप्लीट. त्या दोन धावांची संख्या धावसंख्या दोन ने पुढे सकते धावसंख्या होते ती 41. 41. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या 41. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मिडॉफून लॉंग ऑफला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आणि दोन धावा सहजगत्या कंप्लीट. दोन धावांची संख्या धावसंख्या होती ती 43 आणि विजयाचं लक्ष असेल ते 44 धावांचं. प्रतिषटका आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. आणि बघूया जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मांडकुली ओल्ड टू कालून केनी.
धन्यवाद मोहनदादा भोईर, माझे सहकारी समालोचक. गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरलेला आहे आणि आज आपण या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले डे पाहतोय. मैदानामध्ये सध्या आजच्या 4थ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची दुसरी लढत पाहतोय. गावदेवी पिंपळघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही संघांचा विचार केला तर एकाच पंचक्रोशीतील दोन्ही संघ आहेत आणि या चालू सामन्यातून विजयी संघ गावदेवी अंजूर या संघाबरोबर आजच्या दिवसातील ग्रुप ई मधून शेवटची प्री क्वार्टर फायनल मॅच खेळेल. बघूया गावदेवी आणि निश्चितच अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता नानाजी गोंडली यांनी देखील या स्पर्धेचे आयोजक जानमन सारंगाव या संघाचं कौतुक केलेले आहे. धन्यवाद नानाजी गोंडले, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम फुलाजी पाटील, जानमन सारंगाव 40+ संघाचे संघनायक आणि सुनील दादा पाटील यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून जानमन सारंगाव 40+ सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे आणि सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी देखील जानमन सारंगाव 40+ आमच्या सर्व मामाश्री ग्रुपचा आभार व्यक्त करतोय. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य आहे. अगदी या दोन्ही संघांच्या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर काल 33 धावा डिफेंड केल्या होत्या गावदेवी पिंपळगड संघाने जय हनुमान सारंगाव संघाच्या अगेन्स्ट. आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाविषयी बोलायचं झालं तर प्रथम कुमार चाविंद्रा या संघाबरोबर या संघाने अगदी पहिल्या सामन्यातून 73 धावांची चांगली फलंदाजी केली होती. बघूया म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजी असा बॅटर मैदानातून पाहायला मिळेल. एका बाजूची ताकद आहे गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूची ताकद आहे फलंदाजी. 24 चेंडू 44 धावांचं आव्हान गोलंदाजीतील देवीदास आणि सलामीर जोडी आपण पाहतोय जय हिंद मागच्या सामन्याचा सामनावीर आणि त्याचा सहकारी डावखुरा फलंदाज श्रीनाथ. गेम ऑन होतोय. आमचे दोन्ही पंच आपण देखील वेलीकडे लक्ष द्यायचंय. बघा अगदी 2:33 झालेली आहेत ना, बरोबर 20 मिनिटांनी हा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. मागच्या सामन्यामधून ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या 26 धावा कबीरदादा ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच एन्जॉय ग्रुपचे सदस्य आणि शेलोमाता वालसंघाचे खेळाडू प्रमोद भोईर यांनी नंदू पाटील आणि गणेश ठाकरे यांच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. पहिला चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनवर छत्राक्षक गोटे यांच्याकडून चांगलं छत्राक्षण. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी. एका धावेने जैन आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं आपण ओपन करतोय. चला वेल कमी घ्या मित्रांनो. बघा प्लीज दोन्ही पंच सुनील म्हात्रे सर आणि बजरंग पाटील आपण देखील हॅलो वारंवार खेळाडूंना ऑन करायचंय कारण की आज आपल्याला या स्पर्धेचा मेगा फिनाले हॅलो हॅलो फर्स्ट वॉर्निंग अगदी
हॅलो फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पिंपलगड संघाला अगदी चेंडूला कव्हर पॉइंट मधून हलक्या हातानं ढकलून दिलं होतं फलंदाज श्रीनाथ यांनी. एका धावीनी दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. 44 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवर अगदी सिंगलनी 2 धावा झालेल्या आहेत. बघा आपले डीजे मॅन तुकाराम पाटील, आपण त्वरित समालोचक कक्षामध्ये यायचंय. वेदिका साऊंड डीजेचे मालक तुकाराम पाटील या इथे चौकार येतोय. हॅलो चौकाराने धावसंख्या झाली ती 6. करण मंडप डेकोरेटर आणि वेदिका साऊंड डीजेचे मालक जयमान सारंग 40+ संघाचे खेळाडू तुकाराम मधुकर पाटील, आपण कुठे असाल तर त्वरित यायचंय. चप्पल क्रॉस झाले होते. बघूया देवीदासांचा हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मधून उचललाय महेश यांच्याकडून. एक धाव कंप्लीट. एके धावेनी जैन खेळतोय 6 वार, श्रीनाथ खेळतात 1 वार, अशी एकूण धावसंख्या झाली आहे ती 7. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. 44 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 4 चेंडूवर 7 धावा. बघूया गोलंदाज ओव्हर द विकेट देवीदास. डावपुऱ्या फलंदाज करण्यासाठी फटका फसलाय. यष्टीरक्षक भरत चेंडूच्या खाली आणि ते झेल ड्रॉप आणि फलंदाज धावचित बाद. जैन बघा जीवनदान मिळालं श्री याला आणि बली गेला मात्र जैन याचा. अगदी मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू जैन धावचित बाद झालेले आहेत. अगदी जेलसाठी खूप प्रयत्न यष्टीरक्षकाचे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये देखील जेल घेता आला. देवीदास देखील गेले होते मात्र चेंडू हातातून निसटला. बघ अगदी गुणेश याच्या चेहऱ्यावर देखील हास्य आपल्याला पाहायला मिळतोय. खूप अवघड झेल होता यष्टीरक्षकासाठी. भरत त्यांच्याकडून अशा चुका कमी वेळेला पाहायला मिळतात. झेल व्हायला हवा होता मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये. मधुकर येत आहेत क्रमांक 3 वर. हॅलो 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 धावसंख्या 8 झालेली. 1 धाव कंप्लीट झाली होती. मला वाटतं दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले होते. जय हिंद. आता बघा दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. अगदी हवेचा आपण जर जोग बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण आहे मात्र ते काय रणनीती अष्टवणे ठाकूरबारा संघाची. दोन्ही डावखुरे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. गोलंदाज देवीदास षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे डिफेन्स करायचा होता. अगदी चांगली उचली दिली होती आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती. पंच सुनील मात्रे सरांचा इशारा येतोय आणि अगदी 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अष्टवणे ठाकूरबारा संघ आपण पाहतोय 1 बाद 8 या धावसंख्येवर. 44 धावा बनवायचे आहेत. 8 धावा आलेली आहेत आणि अजूनही विजयासाठी 18 मध्ये 36 ची गरज आहे. अगदी चांगलं गुणलेखन आपण पाहतोय अल्पेश गायकवाड यांच्याकडून. अगदी बघा जेव्हा डावाला सुरुवात झाली तेव्हा 11 ची सरासरी, पहिलं षटक संपला आणि इथे आता 12 ची सरासरी आलेली आहे. वेलकम सुंदरदादा माली, आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच समाजसेवक यांचं देखील एक क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. सुस्वागतम. वेलकम सुनील मामा या. अगदी 3 दिवस गजमामा असतील
ज्ञानमामा आणि सुनील मामा यांनी आमची जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. मी जहानमन सारंगाव संघाच्या वतीनं आपलं देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 44 धावा बनवायचे आहेत आणि 8 धावा आलेली आहेत पहिल्या 6 मध्ये आणि येणाऱ्या 18 मध्ये अजूनही त्यांना 36 धावा बनवायचे आहेत. बघूया या सामन्यातून गावदेवी पिंपळगार की अष्टविनायक ठाकूरपाडा, अष्टविनायक ठाकूरपाडा की गावदेवी पिंपळगार. गावदेवी अंजूर या संघासमोर वेलकम. आमची आचारी जोडी बघा अगदी आमच्या व्यासपीठावर येते. एवन जोडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अगदी मैदानामध्ये बघा मान्यवराची अथवा कोणाची खेळाडूची 4 व्हीलर गाडी आहे तिथे अँगल चेंज करायचंय. खेळाडू गाडी क्रमांक 2626 2626 आणि मला वाटतं महादेवजी घरच साहेबांची गाडी आहे. ऑन साईडला फटका केले. बघूया दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज मधुकार गावचित बाद. अगदी 9 धावसंख्येवर दुसरा फलंदाज धावचित बाद झालेले आहे. बघा अजून एक गोलंदाजाला मात्र विकेट घेता आलेली नाहीये. फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर येतोय संजय ठाकरे. या इथे चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 फलंदाज बाद झालेले आहेत. श्रीनाथ धावसंख्या 14 वर आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष 14 धावा झाली आहेत म्हणजे अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे. बघूया अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा एक आधारस्तंभ असा खेळाडू म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. गणेश ठाकरे मैदानामध्ये एंटर होतोय क्रमांक 5 वर. आता संजय आणि गणेश याला सामन्याचे सूत्र खांद्यावर घ्यावे लागतील. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. नंदू पाटील गोलंदाजी करतायत आणि अगदी आता
14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज आहे. बघूया फलंदाज गणेश ठाकरे अगदी चांगली गोलंदाजी नंदू पाटील याच्याकडून. या चेंडूवर अगदी अप्पर कटचा फटका केलायचा होता. लेट कट केले होते, वेट केला होता, चेंडूची गती चांगली होती. बीट झाले फलंदाज. बाकीचं काम यष्टीरक्षक संजय चौक बजावतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी. 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. या इथे मोठा ब्लास्ट होतोय. गणेश ठाकरे याच्या बॅट मधून येतो षटकार. अगदी बघा फिट नाहीयेत. प्रथम क्षेत्ररक्षण करताना देखील थोडीशी दुखापत जाणवली होती गणेश ठाकरे याला आणि अगदी हा षटकार मारल्यानंतर देखील स्वतःचा बॅलन्स इथे गेलेला आहे. बघा गणेश ठाकरे जर आपण पूर्णपणे फिट नसाल तर आपण प्लीज रिस्क घेऊ नका. शेर सलामत तो पगडी 50 आहे. मित्रांनो अजूनही भरपूर क्रिकेट खेळायचं आपल्याला. बघा जर आपल्याला पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नसेल तर आपण रिस्क घेऊ नका प्लीज. अगदी षटकारांनी धावसंख्या झाली ती 20. हॅलो हेलो 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 माइक चेक. षटकारांनी धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. बघा गणेश ठाकरे यांनी नंदू पाटीलच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जो षटकार मारलेले ना तो षटकार या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. अजूनही 12-24 बनवायचे आहेत आणि गोट्या याचं येणं अजूनही बाकी आहे. काल सारंगा विरुद्ध गोट्या या गोलंदाजांनी 6 मध्ये 11 होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अगदी 7 धावा 5 मध्ये डिपेंड केल्या. या इथे इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. बघूया एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट झालेली आहे आणि इथे 2च धावावर समाधान. संजयच्या बॅट मधून आलेले आहेत 2 धावा. फलंदाज संतोष आलेले आहेत क्रमांक 6 वर. गणेश रिटायर आउट झालेले आहेत. अगदी 2 चेंडू मध्ये एक षटकार मारून रिटायर आउट फलंदाज गणेश ठाकरे खेळाडू कक्षामध्ये गेलेले आहेत. या इथे पंच सुनील मात्रे सरांचा इशारा वाईट. वाईटने धावसंख्या वाढून झाली होती 23. 23 धावा. मिस टाइम आहे. बघूया झेल उडाला यष्टीरक्षक संजय याचा प्रयत्न सफल ठरले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज सेफ आहे
आमचे स्क्वेअर लेग पंच बजरंग पाटील अगदी चांगली पंचांची भूमिका पार पाडताना धावसंख्या 25 झालेली आहे. विजयासाठी अजूनही 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावा. अगदी दोन्ही संघांसाठी अजूनही हा सामना समान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही संघ लढवे संघ आहेत. बघूया 10 मध्ये 19 डिफेंड करतोय गावदेवी पिंपळगड संघ की या उलट 10 मध्ये 19 धावा पूर्ण करतोय अष्टविनायक ठाकूरबारा संघ. गोलंदाज महेश लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. फलंदाज संजय ठाकरे याच्यासाठी या इथे अगदी चेंडूला खोदून काढलेले. बघूया काऊ कॉर्नर रिजन मधून थोडीशी मिसफील्ड बॅकअप साठी संतोष जोशी आलेले. त्याने बघा त्यांनी आपल्या सहकार्याच्या हातामध्ये चेंडू उचलून फेकण्यासाठी दिला होता. किती 2 धावा आलेली आहेत या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 27. 9-17 समीकरण. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. 9-17 आणि हा बनतोय खतरा अष्टविनायक ठाकूरबारा संघासाठी. संजय ठाकरे बाद होतोय. विजेंद्र ठाकरे आलेले आहेत. बघूया 8-17 समीकरण आता या सामन्यातून उरलेले. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर देवीदास यांनी 8 खर्च केल्या. नंदू पाटील यांनी दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि महेश यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 7 धावा खर्च केलेले आहेत. 8-17 इक्वेशन आहे. संतोष पाटील सिनियर खेळाडू आपल्या सहकारी महेश याच्यासाठी काहीतरी टिप्स देतोय. बघूया डावखुऱ्या फलंदाज संतोष स्ट्राईक वर असतील. नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय विजेंद्र ठाकरे. अगदी 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 8-17 इक्वेशन. चला गेम स्पीडअप करा. बघा आपण भरपूर वेळ घेताय. 2:33 मिनिटांनी आपण चेंडू टाकला होता. 2:54 झालेले आहेत आणि या इथे फटका केलेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू जातोय लॉंग लेग डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही अगदी बरोबर आहे. बघा पिंपळगड संघ संतोषजी पाटील नंदू पाटील गुणेश आपण मित्रांनो प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा 2:33 ला सामना सुरू झालाय. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि आपण भरपूर वेळ घेतलेला आहे सामन्यासाठी. प्लीज आपण वारंवार टीम मीटिंग करू नका अशी आयोजन कमिटीकडून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. सूचना नसून विनंती करतो. प्लीज आपल्याला एक वॉर्निंग देखील दिलेली आहे. या वेलकम मंचली ट्रॅव्हलचे मालक 7-13 Hello.
7 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण अजूनही शिल्लक आहे. अगदी चांगली गोलंदाजी की चांगली फलंदाजी आणि इथे दांडी गुल. फलंदाज संतोष बाद. अगदी चौकाराचा लगेच पलटवार केलेली आहे. आणि बघा आता 6 मध्ये 13, काल 6 मध्ये 11 होत्या. गोटे यांनी सामना जिंकून दिला होता पिंपलगर संघासाठी. तिथे संघ दुसरा होता जवानमान सारंगाव, इथे संघ दुसरा आहे अष्टविनायक ठाकूरबाडा. आणि 6 मध्ये 13 तर डिपेंड करायचे आहेत. बघूया गावदेवी अंजूर संघाने देखील पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. श्याम पाटील संघाचे संघटक अगदी तयारीत आहेत. बघा लगेच आम्ही आवाज दिला आणि आम्हाला इशारा देखील केलेला आहे की आम्ही सज्ज आहोत, तयार आहोत. 6 चेंडू 13 धावांची अजूनही गरज आहे. मित्रांनो, ज्या आधीच्या सामन्यामधून ज्या संघाने अगदी 24 चेंडू मध्ये 73 धावा कुठल्या होत्या, त्या संघाला आता 44 धावा बनवताना शेवटच्या 6 मध्ये 13 धावांची गरज आहे. हाच सारा क्रिकेट आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता की एका बाजूला गोलंदाजीची ताकद मोठी आहे गावदेवी पिंपलगर संघाची, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी मोठा संघ ओळखला जातोय तो अष्टविनायक ठाकूरबाडा. या आधीच्या सामन्यातून 73 आल्या होत्या 24 चेंडू मध्ये. इथे 24 मध्ये 44 बनवायच्या होत्या आणि शेवटच्या 6 मध्ये अजूनही 13 ची आवश्यकता आहे. संदेश ठाकरे येतोय, यष्टीरक्षक फलंदाज नॉन स्ट्राईक वर आहे. आणि समोर डावखुरे फलंदाज विजेंद्र ठाकरे. चला गेम स्पीडअप करा प्लीज. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये. बघूया 2-2 क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम. मागची जी चुकी केली होती ती चुकी मात्र इथे सुधारताना क्षेत्ररक्षक विलास अप्रतिम. वेल जेज कॅच. विलास खरोखरच मागच्या षटकामध्ये जी सुरुवात केली होती, गलती केली होती, ती गलती सुधारताना अगदी वायडीशी लॉंग ऑन मधून जवळ शॉट मिड ऑन आणि मिड ऑफ वर येऊन झेल पकडला होता. चांगला विकेट इथे मिळवलेला आहे विजेंद्र ठाकरे यांचा. गोटे गोलंदाजाने अगदी पहिल्याच चेंडूवर 5-13. एकतीस धावा झाली आहेत. 5-13 समीकरण आहे. चला फास्ट फलंदाज फास्ट या प्लीज प्लीज. बघा आम्ही आयोजन कमिटी कडून इथे विनंती करतोय. फलंदाजीसाठी हॅलो चेक. हॅलो संदेश ठाकरे याच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आज चौकार येतोय. 4-9 4. हॅलो 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 हॅलो
हॅलो 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. गोलंदाज गोट्या संदेश ठाकरे याच्यासाठी गती परिवर्तन, अगदी स्लोवर डिलिव्हरी आलेली होती. बघा गोट्या वय वर्ष 65. हॅलो अगदी मित्रांनो 65 वर्षाचा हा खेळाडू मैदानातून गोलंदाजी करताना या इथे समोर खेळलेत. फटका फसलाय आणि इथे झेल ड्रॉप झालेला आहे. दोन धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या आता वाढून झाली आहे ती 37. या इथे निर्धाव चेंडू, आता 1 चेंडू आणि 7 धावा. बघा काय गोट्याने कमालीची गोलंदाजी केलेली आहे, आपल्या संघासाठी तारणहार बनलेला आहे. आता जर अतिरिक्त चेंडू टाकला नाही तर निश्चितच या सामन्यावर विजयी संपादन करू शकेल तो गावदेवी पिंपलगड संघ. 1-7 आणि या इथे चेंडू हवेमध्ये चांगला झेल आणि दुसरा विजय इथे नोंदवलेला आहे गावदेवी पिंपलगड संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नंदू पाटील, संतोष पाटील, संतोष जोशी, विलास महेश, संजय, ऑल टीम, गुणेश हाडलाक, गणेशजी ठाकरे, विजेंद्र ठाकरे हाडलाक, अष्टविनायक ठाकूरवाडा. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे देखील कौतुक.